ठेवण्याकरता पेन ड्राईव्ह दिला होता, तो असा पब्लिश होणं योग्य होतं काय? आणि तो जर योग्य नसेल तर हा या सभागृहाचा हक्कभंग आहे। आणि म्हणून सरकारच्या वतीनं ज्यांनी विशेष करून विरोधी पक्ष नेत्यांनी हा पेन ड्राईव्ह पब्लिश केला त्यांच्याबद्दल हक्कभंग आपण मानणार काय? नाना पटोले। अध्यक्ष महाराज, मला तर माननीय गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं, पण अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो फार व्हॅलिड आहे, गंभीर आहे, महत्वाचा आहे, याच्यावर आपलं रुलिंग व्हावं। महोदय, हे मग रोज असं होईल की अध्यक्षांच्याकडे एखादा ऐवज द्यायचा आणि बाहेर मात्र आपण ताबडतोब मीडियाला तो पब्लिश करून टाकायचा। म्हणून आपण माहिती दिली पाहिजे मला, कारण आपण अनुभवी आहात। नाही, मला ते जाणून घ्यायचं आहे। माझं असं म्हणणं आहे की हा सभागृहाचा नक्की हक्कभंग होतो आणि म्हणून त्याच्यावर रुलिंग जर मिळालं तर मला पुढे सरकता येईल। मला रुलिंग पाहिजे। ज्या सदस्याला असं वाटतंय की आपला विशेषाधिकार भंग झालाय त्यांनी तशी सूचना सभागृहाकडे दिल्यानंतर त्याच्यावरती विचार केला जाईल। नाना पटोले। अध्यक्ष महाराज, माननीय गृहमंत्र्यांनी या ठिकाणी विरोधी पक्षाच्या कायदा सुव्यवस्थेच्या ह्याच्यावरचं उत्तर या ठिकाणी दिलं। अध्यक्ष महाराज, मला जाणून घेण्याचा अधिकार आहे। अध्यक्ष महाराज, मी परवा पण माझ्या या चर्चेमध्ये मी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये मी म्हणालो होतो की अध्यक्ष महाराज, माझा फोन टॅपिंग झालेला होता, त्याचा उल्लेख मगाशी माननीय मंत्र्यांनी केला, पण अध्यक्ष महाराज त्याचा दोषी कोण, त्या रश्मी शुक्लाच्या मागे होता कोण, या सगळ्या गोष्टीची आम्हाला माहिती पाहिजे। अध्यक्ष महाराज, तो माझा अधिकार आहे। अध्यक्ष महाराज, माझा अमजद खान नाव ठेवून माझं अफीम आणि गांजा विकणारा मी व्यक्ती आहे आणि हे माझ्या नावाची बदनामी आहे। अध्यक्ष महाराज, आणि मग याचं उत्तर मला मिळत नसेल अध्यक्ष महाराज, ही गंभीर बाब आहे। अध्यक्ष महाराज, मला गृहमंत्र्यांकडून ती अपेक्षा आहे की मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे। मी मुंबई बँकेचा एक मुद्दा उपस्थित केला होता अध्यक्ष महाराज, आणि मुंबई बँकेच्या ह्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज आज जेवढं काही ऑडिट रिपोर्ट आलेला अध्यक्ष महाराज, सगळ्या ह्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तिथल्या संचालक मंडळाने केलेला आहे। हा रेकॉर्डवर आहे अध्यक्ष महाराज, त्याच्याबद्दलही साधा एक शब्द या ठिकाणी वापरला गेला नाही। अध्यक्ष महाराज, म्हणजे तिकडला गेला तो गंगा नहाला आणि इकडला आला तर तो झाला। अध्यक्ष महाराज, भ्रष्टाचाराला पाठीशी घालायची कुठली भूमिका आमची होऊ शकत नाही, पण ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाच्या वतीनं सत्ता पक्षावर आरोप लावले जातात, तर विरोधी पक्षामध्ये सुद्धा हजारो कोटीचे भ्रष्टाचारी बसलेले आहेत। आणि मी तो मुंबईचा बँकेचा जो मुद्दा उपस्थित केला त्याच्याबद्दलचंही आम्हाला थोडीशी ती माहिती आम्हाला मिळाली पाहिजे। तो आमचा अधिकार आहे। अध्यक्ष महाराज, मला अपेक्षित आहे अध्यक्ष महाराज की आपण माननीय गृहमंत्र्यांना, कारण की तुम्ही मगाशी सांगितलं की उत्तर नंतर देऊ त्या जाधव साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, पण माझा मुद्दा त्याला कागद तुम्हाला पाहिजे तर मी कागद देतो, सगळे माझ्याजवळ आहे। मुंबई बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दलचं सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्या संदर्भात चौकशी सुरू आहे। सभागृहाची विशेष बैठक उद्या मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते 10:45 या कालावधीमध्ये घेण्यात येईल। या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात येईल।